येवलूज ग्रामपंचायतीमध्ये झालेला भ्रष्टाचार आणि आर्थिक गैरव्यवहाराबाबत प्रशासनाकडे तक्रार करूनही चौकशी होत नसल्यानं आनंदा पाचाटके यांनी 15 ऑगस्ट रोजी पन्हाळा पंचायत समितीच्या समोर उपोषण केलं. पण प्रशासनाकडून कोणताही न्याय न मिळाल्यानं येत्या 30 तारखेपर्यंत आत्मदहन करण्याचा इशारा पाचाटके यांनी पत्रकार परिषदेत दिलाय. पन्हाळा तालुक्यातील येवलूज ग्रामपंचायतीमध्ये झालेला आर्थिक गैरव्यवहार आणि भ्रष्टाचार याबाबत प्रशासनाकडे तक्रार देऊनही चौकशी होत नाही अथवा कारवाई होत नसल्यानं आनंदा मारुती पाचाटके यांनी 15 ऑगस्ट रोजी पन्हाळा पंचायत समितीच्या समोर उपोषण केले. यावेळी गट विकास अधिकारी सोनाली माडकर यांनी उपोषणकर्त्यांशी चर्चा न करताच त्यांना कार्यालयांमधून बाहेर काढलं. त्यामुळे पाचाटके यांनी आज कोल्हापूर जिल्हा परिषद मुख्य कार्यकारी अधिकारी डॉक्टर जास्मिन यांची भेट घेतली आणि त्यानंतर पत्रकार परिषदेमध्ये आपण येत्या 30 तारखेपर्यंत आत्मदहन करणार असल्याचं सांगितलं असून याला ग्रामपंचायत येवलूज, पन्हाळा पंचायत समिती, गट विकास अधिकारी आणि जिल्हा परिषद प्रशासन जबाबदार राहील असंही पाचाटके यांनी सांगितलंय. मी 2018 साली जिल्हा परिषदेकडे 1 ते 5 च्या मुद्द्यासाठी मी तक्रार केली होती. त्या अनुषंगाने जिल्हा परिषद सीईओने विस्तार अधिकारी गणबाड्याचे आर्यन साबळे नावाचा माणूस नेमून चौकशी करून चौकशी अहवालामध्ये सर्व सदस्य व ग्रामसेवक 2 ग्रामसेवक आजी माजी हे असून दोषी असून तिथं प्रत्यक्षात कुठल्याही प्रकारची कागद उपलब्ध नसताना त्यांच्यावर जे बसले सदस्यावर 1,70,668 रुपये व सरपंच 12 लाख रुपये याप्रमाणे वसुलीची नोटीस लागून सुद्धा वसुलीची नोटीस लागू करून सुद्धा त्यांच्याने वसूल झालेली नाही. त्यांनी कोणत्याही सुनावणीला हजर राहिलेले नाहीत. आणखीन आपलं मतही नोंदवलेलं नाही. आणि आता पन्हाळा पंचायत समितीचे जे आत्ताचे जे गटविकास अधिकारी आहेत सोनाली माडकर व विस्तार अधिकारी कुबेर उपाध्ये ह्या दोघांनी संगणमतानं चिरीमिरीसाठी मूळ अहवालाचं वाचन न करता त्यांना वाचण्यासाठी प्रयत्न केलेला होता. आता 15 ऑगस्ट दिवशी मी उपोषणासाठी आत्मदहन करण्यासाठी गेलो होतो. त्यावेळी त्यांनी मला बोलवून घेतलं. त्यांनी विचारलं की बाबा आत्मदहनापासून परवा तर व्हा तुम्ही. मग मी म्हणलं ठीक आहे म्हणून गेलो. आम्ही बसल्यानंतर तिथं बैठकीत चर्चा करताना व्हिडिओ रेकॉर्डिंग करून दिलं नाही. यांनी न्याय जर दिला नाही तर मी कोणत्याही परिस्थितीत या 30 तारखेपर्यंत आत्मदहन करणार. मी